अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच राहणे. आमचे व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन सेवा पाहण्यासाठी किंवा स्वामीचे अनुभव पाहण्यासाठी असे माझ्या व्हिडिओंना सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर मी आज तुम्हाला ना स्वामींचा प्रकट दिन आहे 20 मार्चला आणि त्याबद्दल थोडीशी एक स्वामींची सेवा सांगणार आहे. ती खरंच खूप प्रभावी सेवा आहे स्वामींची. मी खूप वेळा केलेली आहे. खूप लाखो करोड लोकांना याचा अनुभव आलेला आहे. तर ती साधी सोपी सेवा आहे तारक मंत्राची. स्वामींचा प्रकट दिन आहे 20 मार्चला आणि काही लोकांनी आता चालू पण केले. काही लोकांनी 21 दिवसांचं स्वामीचरित्र सारांशचं केले किंवा गुरुचरित्र पारायण केले किंवा तारक मंत्राची सेवा. आणि 10 मार्च ते 20 मार्च ह्या 11 दिवसाच्या कालावधी, म्हणजे हे फक्त 11 दिवस आहेत. त्यात मी तुम्हाला तारक मंत्राची सेवा कोणती करायची ते सांगणार आहे. त्याच्या अगोदर काही लोकांनी 21 दिवसाची पण स्वामींची सेवा चालू केली आहे. स्वामीचरित्र सारांचं पठण चालू आहे. 21 पारायण करणार आहेत. पण त्यांना जे शक्य नाही, त्यांना 21 म्हणजे शक्य नाही, काही प्रॉब्लेम असतील, काही अडीअडचणी असतील किंवा काही लोक विसरले असतील, काहींना तो 21 दिवसाचा कालावधी ओलांडून गेला असेल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे ती म्हणजे 11 दिवसाचं. तुम्ही 11 दिवशी स्वामीची सेवा करू शकता. आता मी तुम्हाला सांगणार आहे तारक मंत्राची कोणती सेवा तुम्हाला करायची आहे. तर तारक मंत्राचा तीर्थ ही पण तुम्ही सेवा करू शकता किंवा फक्त तारक मंत्र जरी 11 दिवस बोलला तरी त्यात ती पण एक सेवाच आहे. तर तुमच्या घरात कोणी आजारी असेल किंवा तुमची काही इच्छा पूर्ण व्हावीशी वाटते किंवा तुमचं काही आजार दुखणं असेल किंवा काही तुमच्या घरात व्याधी असतील किंवा घरातली कोणी मोठी व्यक्ती आजारी असेल किंवा लहान मुलासारखं चिडचिड करत असतील किंवा अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा पासून बरेच काही प्रॉब्लेम असतील, तर तुम्हाला त्याचा तारक मंत्राचा तीर्थ करायचं आहे. ते 11 दिवस करायचं, 11 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे. हे पण करा. अजून दुसरी म्हटलं तर तारक मंत्राचं पठण. तुम्ही 11 दिवस तारक मंत्राचं पठण करायचं. तर ते कसं करायचं? 10 मार्च बुधवार आहे आणि 20 मार्चला शुक्रवार आहे. ते 11 दिवसा कालामध्ये आपल्याला ते स्वामींचं पठण करायचं, तारक मंत्राचं पठण करायचं. तर ते कसं करायचं? आता हा माझा फोटो आहे स्वामींचा, तो वरती आहे, त्यामुळे मी खाली बसून करते. तिकडे माझं मंदिर आहे ह्या साईडला, तिथे पण करते किंवा इकडे दिवा तिकडे लावलेला असतो. मग मी ह्या साईडला ते बसून खाली करते. काय करायचं आपल्याला एक चौरंग घ्यायचा. तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसू शकता, कारण इथं माझा दिवा वगैरे चालू असतो कंटिन्यू. तिथे मी खाली पण बसून करते किंवा इथं पण करते. तुम्ही कसं करायचं? तुमचं जे देवघर आहे तिथं बसून तुम्हाला स्वामीची सेवा करायची. पण आपल्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे. तर त्याच्याशिवाय ही पूजा होऊ शकत नाही, कारण स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घरात असणं किती भाग्याचं काम आहे ना. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात ही फोटो मूर्ती असेलच. आणि आपल्याला तारक मंत्र येत असेल, प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती आहे तारक मंत्र. आणि जे नवीन असेल त्यांना जर पाठ नाही आहे तर त्यांनी यूट्यूबवरून किंवा गुगलवरून सर्च करून घ्या आणि ते PDF करून तो प्रिंटआउट काढून घ्या आणि तुम्ही एक साईडला प्रिंटआउट ठेवून बोलू शकता. असं की ज्यांना पाठ नाही त्यांनी ह्या सेवेला फक्त 10 ते 15 मिनिट लागतात. काही 1 तास सेवा नाही आहे ही. तुम्ही तुमची पूजा झाली की 10 मिनटं तुम्ही ही सेवा करू शकता. पूजा करण्यापूर्वी आपण ते देवाची पूजा करतो, म्हणजे अगरबत्ती धूप दीप लावलेलं असतंच. आपल्याला ते काय करायचं? एक ग्लास घ्यायचा पाण्याचा, त्याच्यावरती आपला हात ठेवायचा पाणी भरून आणि तारक मंत्राचं पठण करायचं. म्हटलं जर तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ बनवणार असाल तर 11 दिवस तुम्ही ह्याचं पठण करा. जर तुम्ही तीर्थ बनवायचं नसेल, फक्त तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं असेल, तर फक्त तुम्ही स्वामींजवळ बसून निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा, असं 11 दिवस 21 वेळा म्हणायचं आहे. तुम्हाला जर 21 वेळा जमत नसेल तर 11 वेळा तर बोलत राहतं. म्हणजे तुम्ही बुधवारी 10 मार्चपासून चालू केली, म्हणजे जर करायला बसता तर तुम्हाला ते तारक मंत्र एकदा नाही 11 किंवा 21 वेळाच बोलायचं आहे. आणि ते 11 दिवस. जर तुमच्याकडून एक दिवस मिस झाला, काही झालं, काही प्रॉब्लेम असाल तर ते पुढे तुम्ही कंटिन्यू करा. आणि जर तुमची काही इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल की तुम्ही तुमची इच्छा पूर्तीसाठी हे करत असाल, तर तुम्हाला हे संकल्पयुक्त करायचं आहे. संकल्प कसा करायचा? आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं, तांदूळ घ्यायचं, पाणी थोडं घालायचं, त्याच्यावरती हळद कुंकू अक्षर टाकायच्या, हातावरती घ्यायचा आणि तुमचं नाव सांगायचं. तुम्ही कशासाठी करणार आहे, तुमची काय इच्छा आहे ती बोलायची. तुमचं गोत्र काय आहे ते सांगायचं, तुमचं नाव गाव असं काय ते सांगायचं, तुमची इच्छा आहे ती काय सांगायचं समोर. स्वामी महाराज मी हे तारक मंत्राचं पठण करत आहे, हे 11 दिवस माझ्याकडनं हे निर्विघ्न करून घ्या, माझ्याकडून ही सेवा करून घ्या. माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा आणि माझी ही इच्छा आहे ती पूर्ण होऊ देत आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू दे. अजून तुमच्या मनातून जे काय भावना येतील, जे तुम्हाला वाटतं स्वामींना बोलावं ते बोला आणि हे पाणी आहे तामणामध्ये सोडा. ह्याला म्हणतात संकल्प करणे. जर तुम्हाला संकल्प करायचा नसेल, तुम्ही संकल्प करायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट तारक मंत्राला सुरुवात करू शकता. पण संकल्प केल्यानंतर कसं आम्ही 11 दिवस करणार आहे, 11 दिवस करणार आहे असं वाटतं. मग ते म्हणते 11 दिवस करणार असाल तर त्यांनी संकल्पमध्ये सांगा. आणि ते असं संकल्प म्हणजे आपण स्वामींना दिलेला शब्द, आपण दिलेला स्वामींना वचन, आपण त्या वचनामध्ये बंद होतो आणि त्यामुळे आम्ही कंटिन्यू 11 दिवस करतो. काही काय करतात 1 दिवस करतात, 2 दिवस करतात आणि म्हटलं आम्ही काय संकल्प केलाच नाही, जाऊ दे आता राहू दे, पुढे मी नंतर कंटिन्यू करते. असं खूप वेळा झाले काही लोकांचं. त्यामुळे तुम्हाला सांगते की संकल्प करा. अशी ही साधी सोपी सेवा आहे
जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तुम्ही डायरेक्ट चालू करू शकता तारक मंत्र म्हणायला. आणि तुम्ही जो करणार आहात ना तारक मंत्राचं अनुष्ठान ते एक फिक्स टाईम ठेवा, म्हणजे सकाळी तर सकाळी, संध्याकाळी संध्याकाळी. आणि त्याला काही जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटंच लागतात. आपल्याला जास्त तोंडपाडा असतं त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही. ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना वाचता येत नाही त्यांनी फोनवर लावून ठेवू शकता आणि ते ऐकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण याचे नियम अटी काय, तुम्ही ह्यावेळेस ना अन्न खाऊ नका. आणि मला तर वाटतं ह्या कालावधीमध्ये नॉनव्हेज खाऊ नका. जर तुमचा मासिक धर्म असेल तर ते पारायण करू नका, झाल्यानंतर पारायण करा. अजून तुम्ही सुतक विटाळका असेल तर करू नका. असे फारसे कडक असे काही नियम नाही, पण ह्या कालावधीमध्ये मला अन्न खायचं नाही. आणि चिडचिड करू नका, भांडण वगैरे राग असं काही करू नका. आणि तुम्ही जेव्हा पारायण करणार असाल तेव्हा घर शांत, म्हणजे अनुष्ठान करणार असाल तेव्हा घर आपलं शांत हवं. घरात चिडचिड नको, वादविवाद नको, काही नको, किंवा असा गोंधळ नको. आणि तुम्ही जर फोन घेऊन बसला बाजूला तर फोन वाजतो, मॅसेज येतो, काही ना काही आपलं दुर्लक्ष होतं आणि आपलं लक्ष त्या फोनाकडे जातं. त्यामुळे जेव्हा तुम्ही पारायण करणार किंवा जेव्हा कोणतीही तुम्ही स्वामीची सेवा करत असाल तेव्हा तुमचा मोबाईल सायलेंटमध्ये ठेवा किंवा साईडला ठेवून तुम्ही स्वामींची सेवा करा. आणि 20 मार्चला आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे. तुम्हाला जेवढी होईल तेवढी तुम्ही स्वामींची सेवा करा. गुरुचरित्र पारायण आहे, स्वामीचरित्र पारायण आहे, नामस्मरण आहे, तारक मंत्राचं आहे, दत्त चालिसा आहे, अजून खूप दत्ताच्या पण सेवा आहेत, खूप सेवा आहे. तुम्हाला जी शक्य होईल ती करा. आणि स्वामींना तुम्ही आवडता, तुम्ही जी सेवा करता ना ते स्वामींना आवडतात. स्वामींना हे आवडेल की नाही, ते आवडेल की नाही, असं करू की तसं करू नाही. स्वामींना तुम्ही जी मनोभावाने आणि स्वच्छ मनाने करताना सेवा ती आवडते. त्यामुळे तुम्ही जेवढी होईल तेवढी सेवा करा. आणि उगाच जबरदस्तीने करू नका. तुमच्या मनात इच्छा असेल तर करा. आणि तर उगाच तुमचं लक्ष इथं असेल, तिकडं असेल, आणि मन इथं असेल आणि लक्ष तिकडे फिरत असेल तर फिरू द्या. काही 1-2 दिवस होणार तसं, जर नवीन असाल ना तर होतो. कारण मला स्वतःचं असं होत होतं नामस्मरणामध्ये जपमाळ करायची ते होत होतं, पण आता असं काही होत नाही. त्यामुळे तुमचं दुर्लक्ष होत असेल तर होऊ द्या, तुम्ही ते कंटिन्यू करत जा. हळूहळू सवय होते आणि तुमचं लक्ष केंद्रित होतं आणि तुमची जी इच्छा आहे ती स्वामी महाराज पूर्ण करतात. आणि स्वामींनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे, म्हणून स्वामींची सेवा करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.